देशात लोकशाही धोक्यात आली आहे। महाराष्ट्रात एकही पक्ष आज पूर्ण नाही। त्यामुळे खऱ्या अर्थानं भाजपला प्रमुख विरोधक म्हणून वंचित बहुजन आघाडी आहे। त्यासाठी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर आणि सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कंबर कसली आहे। नाशिकमधून करण गायकर हे 365 दिवस समाजसेवेतून जनतेपर्यंत पोहोचलेला चेहरा आहे। दिंडोरीतील उमेदवार मालती थविल यांचे देखील मोठे सामाजिक कार्य आहे। त्यामुळे हे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे महानगर प्रमुख अविनाश शिंदे यांनी व्यक्त केलाय। मुंबई नाका येथील हॉटेल राजयोग येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते। यावेळी व्यासपीठावर वंचितचे उत्तर महाराष्ट्राचे वामनदादा गायकवाड, जिल्हाध्यक्ष पवन पवार, युवक महानगर प्रमुख रवी पगारे, युवकचे महाराष्ट्र सदस्य चेतन गांगुडे, छावाचे शिवाजी मोरे, शिवा तेलंग, आशिष हिरे, नवनाथ शिंदे, किरण डोखे, विजय वाहुळे, सुनील साळवे, उपजिल्हाप्रमुख बजरंग शिंदे, तुकाराम मोजाड, राजू बच्छाव आदी उपस्थित होते। यावेळी दोन्ही उमेदवार गायकर आणि थविल यांचा जिल्हाध्यक्ष पवन पवार यांच्या हस्ते पक्षप्रवेश झाला। यावेळी शिंदे म्हणाले की दोन्ही ठिकाणी उमेदवारी देताना जातीचं समीकरण लक्षात घेतलंय। जिल्ह्यात वंचितचे 2.5 लाख सभासद आहेत। गायकर यांनी मराठा आरक्षण, केबीसी, शेतकरी, कष्टकरीसह विविध घटकांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे। सदैव जनसेवेला प्राधान्य दिल्यामुळे गायकर आणि थविल कुटुंबियांचे देखील मोठे सामाजिक कार्य आहे। त्यामुळे दोन्ही उमेदवार कडवे आव्हान देतील असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केलाय। दिंडोरीच्या उमेदवार थविल यांनीही सर्वांच्या मदतीनं विजयी होणार असल्याचं सांगितलंय। यावेळी छावा क्रांतीवीर सेनेचे संदीप फडोळ, मनोरमा पाटील यांच्यासह वंचित आणि छावाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्या विचाराला प्रेरित होऊन त्यांची मराठा समाजाबद्दल असलेली भूमिका, जरांगे पाटलांना दिलेली त्यांनी मराठा आरक्षणाच्या वेळी साथ, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे ते नातू आहेत आणि बाबासाहेबांचे उपकार या देशावर किती आहेत आपल्या सगळ्यांना माहीत आहे। म्हणून भीमशक्ती शिवशक्ती एकत्र करून विकासाचं व्हिजन घेऊन शेतकरी, कामगार, सहकार, शिक्षण या सगळ्या गोष्टींमध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आमूलाग्र बदल करण्यासाठी आणि जातीपातीचं राजकारण करणाऱ्या, धर्माचं राजकारण करणाऱ्या लोकांना अद्दल घडवण्यासाठी, की जातीचं राजकारण करून फक्त निवडणुका होत नाही, धर्माचं राजकारण करून फक्त निवडणुका होत नाही, तर विकासाचं मॉडेल समोर आणून विकासाची गंगा ह्या नाशिक लोकसभा मतदारसंघात कशा पद्धतीने येईल त्या दृष्टिकोनातून ही माझी उमेदवारी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी, एक सर्वसामान्य घरातला मुलगा ज्याच्या पाठीमागं कुठलाही राजकीय वारसा नाही, ज्याची आर्थिक परिस्थितीसुद्धा तितकी सक्षम नसताना फक्त एक विचाराचा मुलगा 15 वर्षापासून एक चांगलं काम करतोय आणि त्या मुलाच्या पाठीशी शाबासकीची थाप लोकसभेच्या उमेदवारीच्या निमित्तानं साहेबांनी दिल्यामुळं या उमेदवारीसाठी आम्हाला 10 हत्तीचं बळ मिळालंय। आमच्या दोन्ही विचाराची लोक एकत्र येऊन या नाशिक जिल्ह्यात नवीन नांदी निर्माण करतील। बाळासाहेबांनी जो विश्वास माझ्यावर दाखवलेला आहे तो मी पूर्ण करेल। शेतकऱ्यांसाठी मी लढेल आणि जय भीम आणि शिवसेना भीमशक्ती ते एकत्र आल्यानंतर विजयीच होईल आणि निफाड तालुक्याचं खासदार होणारच। सांगण्यानुसार आम्ही करण गायकर यांना येवल्या इथे घेऊन गेलो। तिथं त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर साहेबांनी आज आम्हाला सांगितलं की हे दोन्ही उमेदवार आहे नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघामधले, यांना आज पत्रकार परिषद घेऊन यांचं तुम्ही जाहीर आपल्या पक्षामध्ये प्रवेश करून घ्या, यांना पक्षाचे क्रियाशील सदस्य करून घ्या आणि यांची पत्रकार परिषद घेऊन यांची उमेदवारी डिक्लेअर करा। तर आम्ही त्या पद्धतीने तुम्हा सर्व लोकांना आम्ही इथं बोलावलं आणि आज रोजी आम्ही करण भाऊ गायकर आणि आपल्या ताईंना वंचित बहुजन आघाडीमध्ये यांचा प्रवेश झालेला आहे आणि यांना नाशिक जिल्ह्याच्या लोकसभेच्या रिंगणामध्ये आम्ही आता वंचित बहुजन आघाडी आणि खूप साऱ्या पक्षातनी आणि आम्हाला सपोर्ट केलेला आहे, खूप साऱ्या संघटनांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे। आम्ही या हिशोबाने या दोघांना आता उमेदवारी आज जाहीर करतोय। श्रद्धेय आणि स्वाभिमानी नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी पूर्ण महाराष्ट्रात कंबर कसलेली आहे। महाराष्ट्रामध्ये कवडीलाही एखादा पक्ष उरलेला नाही। महाराष्ट्राचं राजकारण हे गलिच्छ झालेलं आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने जर बघितलं
तर BJPच्या विरोधात जर कोणी टक्कर देत असेल तर फक्त वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पक्ष हा BJPला विरोधक म्हणून उरलेला आहे. आणि हे आम्हीच नाही तर तुम्ही बघितलं तर विरोधी पक्षाचे लोकही तेच सांगता, BJPचे लोकही तेच सांगता की आमची खरी लढत ही BJP सोबत आहे. आणि म्हणूनच BJP सोबत BJPला हरवण्यासाठी आणि मोदीला थांबवण्यासाठी आणि या देशात लोकशाही वाचवण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी निवडक असं पूर्ण सर्वे केल्यानंतर करणभाऊ गायकर यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर केलेली आहे. कारण करणभाऊ गायकर हे वर्षानुवर्ष मराठा आरक्षणाचा लढा असेल, शेतकऱ्यांचा लढा असेल यासाठी लढत राहिलेले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला या निवडणुकीत करणभाऊच्या रूपाने नाशिकला एक नवा खासदार बघायला भेटेल अशी आपल्याद्वारे या ठिकाणी मी नमूद करतो.